तर काय होतं की मागच्या काही दिवसापासून लाईव्ह आलो नव्हतो, पण विषय असा आहे की वारंवार बीडमधून काही बातम्या आल्या की दोन समाजामध्ये अशा प्रकारची भांडणं झाली, कुठं कुऱ्हाडीनं भांडणं झाली, कुठं तलवारीनं भांडणं झाली, कुठं कशानं भांडणं झाली, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या बातम्या यायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं आज लाईव्ह येणं खूप गरजेचं वाटलं मला आणि म्हणून आपण आज लाईव्ह आलेलो आहोत. तर बघा, महत्वाचा विषय असा आहे की बीडमध्ये जे काही वातावरण तयार झालेलं आहे दोन समाजामध्ये, ते दोन समाज कोण आहेत तर मराठा आणि वंजारी. मराठा समाज आणि वंजारी समाजामध्ये सध्या जो काही संघर्ष म्हणजे फार टोकाचा संघर्ष सुरू झालेला आहे, तो संघर्ष नेमका कोणी सुरू केला, तो कोणी सुरू केला म्हणण्यापेक्षा त्या संघर्षातून नेमका कोणाचा फायदा आहे, कोणाचा तोटा आहे आणि कोण कशासाठी नेमक्या या संघर्षाला खतपाणी घालतंय, याला जबाबदार कोण आहे, याची सुरुवात कुठून झाली, हे कशा पद्धतीने या टोकाला जाऊन पोहोचलं की एका ठिकाणी एका ताटात जेवणारी माणसं ज्यांनी रात्रंदिवस सोबत काम केलं, एका गाडीवर फिरली, अशी सगळी माणसं जी आहेत ती आज एकमेकाच्या जीवावर का उठत आहेत. आणि अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. आतापर्यंत आपण हजारो व्हिडिओ पाहिले असतील, लाईक केले असतील, शेअर केले असतील आणि आज ज्या पद्धतीने सोशल मीडियावर जे काही पोस्ट येत आहेत दोन्ही समाजाकडून, त्या पोस्ट आणि त्या सगळ्या गोष्टी पाहता महाराष्ट्रामध्ये अराजकतेचा कळस गाठला चाललाय की काय, महाराष्ट्राचा बिहार झालाय की काय. या निवडणुकीमध्ये तुम्ही बातम्या पाहिल्या असतील की वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या, त्याच्यातलं खरं काय खोटं काय आपल्याला माहित नाही, पण बऱ्याचशा बातम्या आल्या की बूथ हायजॅक झाले, मतदान करून घेतलं, एकाच माणसाने सगळ्या लोकांचं म्हणजे वोटिंग वगैरे केलं, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या सोशल मीडियावर आल्या. बऱ्याच जणांनी तशा तशा प्रकारच्या व्हिडिओ म्हणजे फोन कॉल्स तसे व्हायरल झाले. या सगळ्या गोष्टी जे घडल्या म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रात बीड जे आहे ते बीडमध्ये बिहार झालाय की काय, अशी एक परिस्थिती निर्माण झालेली, असं एक चित्र निर्माण झालं. पण सगळ्यात महत्वाचं आहे की या संघर्षाला नेमकं कारणीभूत कोण आहे, कोण असे माणसं आहेत, कोण अशा नीच प्रवृत्ती आहेत की जे या संघर्षाला कारणीभूत आहेत, ते पाहणं खूप महत्वाचं आहे. आपण अगदी इत्यंभूत असं व्यवस्थित मांडणार आहे सगळं. बऱ्याच लोकांनी आरोप केले की जरांगे पाटलांनी आंदोलन केलं त्याच्यामुळे जातीयवाद वाढला. काही लोकांनी सांगितलं की नाही, बीडमध्ये पहिलेपासूनच असं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की बीडचा एसपी पहा, कलेक्टर पहा, डीवायएसपी पहा, डेप्युटी कलेक्टर पहा, तहसीलदार पहा, म्हणजे नायब तहसीलदार पहा, बीडीओ पहा, डीबीडीओ पहा, सगळे अधिकारी पहा, हे सगळे वंजारी समाजाचे आहेत. आणि मग त्याच्यामुळे इथं त्यांनी स्वतःचं प्राबल्य निर्माण केले. काही लोकांचं म्हणणं आहे, बरं हे सगळं चालू असताना याच्यामध्ये जे होरपळले जात आहेत, ज्यांचं नुकसान होतंय, ज्यांचे कुटुंब रस्त्यावर येत आहेत, ज्यांचं आयुष्य बर्बाद होत आहे, ते कोण आहेत आणि यांचे आयुष्य बर्बाद होण्याने नेमका कोणाचा फायदा होतोय. म्हणजे ह्या गोष्टी सोप्या नाहीत. आज जरी तुम्हाला वाटत असेल की हे फक्त आणि फक्त दोन जातीतली किंवा दोन समाजातली भांडणं आहेत, तर हे तसं नाही आहे. हे सगळं इथल्या भांडणातून फायदा घेणं, याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. सगळं षडयंत्र मी आज उघड करणार आहे. बऱ्याच दिवसानंतर आज लाईव्ह आलो, कारण मी मागच्या काही दिवसापासून या सगळ्या गोष्टींपासून थोडंसं दूर होतो. कारण वारंवार समाजाला आपण आवाहन करतो, वारंवार समाजाला सांगतो की हे सगळं थांबलं पाहिजे, याच्यातून काहीतरी चांगलं बाहेर आलं पाहिजे, संविधानिक मार्गाने ते गेलं पाहिजे. पण हळूहळू काय होतंय की हा संघर्ष वाढतोय, पेटतोय आणि त्याचे परिणाम आता पुढे यायला लागले. आणि हे परिणाम इतके भयानक असतील, इतके खतरनाक असतील की ज्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. पण हे परिणाम नेमके कोणाला भोगायचे ते सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे. एक तुम्हाला साधं साधं उदाहरण देतो. जेव्हा हे इलेक्शन लागले नव्हते, इलेक्शनच्या आधीच म्हणजे या निवडणुकांच्या पूर्वीच काही लोकांनी सभा घेतल्या वेगवेगळ्या. आता पहा, मराठा समाजाच्या ज्या सभा झाल्या त्या सभांमधून कोणाला टार्गेट केलं का? म्हणजे एखाद्या जातीला टार्गेट केलं का? कधीही कोणत्या जातीला टार्गेट केलेलं नव्हतं. पण तरी सुद्धा त्या सभांचा अर्थ घेऊन काही लोकांनी प्रति एल्गार सभा काढल्या. मग त्या एल्गार सभेमधून टीपी मुंडे सारखे माणसं असतील किंवा प्रकाश शेंडगे सारखे माणसं असतील, हे जे वेगवेगळी माणसं आहेत, यांनी कोयत्याच्या, काठ्यांच्या, लाठ्या-काठ्यांच्या म्हणजे भाषणं केली. वेगवेगळ्या पद्धतीनं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न केला आणि आपण त्याही वेळेला वारंवार त्यांची एल्गार सभा झाली की 2 तासाच्या आत आपण लाईव्ह येऊन ती प्रत्येक गोष्ट तिथं मांडली. तितक्याच पोटतिडकीनं मांडली, तितक्याच वास्तविकतेनं मांडली. आणि त्याच वेळेला जर त्यांच्यावर सरकारनं पायबंद घातला असता किंवा त्यांनी अशा चिथावणीखोर भाषणामुळे जर अशा चिथावणी देणाऱ्या लोकांना जर अटक केलं असतं, त्यांच्यावर कारवाई केली असती, तर आज ही वेळ आलेली नसती. आज अशी वेळ येऊन ठेपलेली की इथला माणूस माणसाला मारायला निघालेला आहे. इथला माणूसच माणसाचा शत्रू झालेला आहे. जे लोक एकोप्यानं एकत्रित सुखानं आनंदानं नांदत होती, सुख-दुःखात सहभागी होत होती, ती लोक आज एकमेकाच्या जीवावर उठलेली आहेत. याच्या मागे कारण काय नेमकं? अशी कोणती नीच प्रवृत्ती आहे याच्या मागे की जी दोन समाजामध्ये भांडणं लावते आणि आपल्या लोकांमध्ये किती अज्ञान आहे की त्या लोकांचं ऐकून आपले अज्ञानी लोक एकमेकांसोबत भांडत आहेत. हे सगळं इतकं महत्वाचं आहे याच्यावर बोलणारं, कारण एकही मीडिया याच्यावर बोलत नाही, एकही मंत्री बोलत नाही, एकही संत्री बोलत नाही. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते तर शेपूट घालून बसलेले आहेत की एवढं सगळं होऊन सुद्धा ना गुन्हे दाखल होत आहेत, ना त्यांच्यावर पायबंद केल्या जाते. हजारो पोस्ट केल्या जातीवादाच्या, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही, कोणी पाहत नाही, कोणी त्याच्यावर कारवाई करत नाही. सरळ सरळ दोन समाजामध्ये संघर्ष टोकाला जावा आणि लोक रस्त्यावर यावी, दंगली घडाव्यात, इतक्या खतरनाक पद्धतीने कमेंट चालू आहेत, पोस्ट चालू आहेत, पण याच्यावर काही नियंत्रण नाही. नियंत्रण नसण्याची कारण काय, या सगळ्यांच्या मागे नेमकं कोण आहे आणि कशासाठी आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. तरच इथला समाज यातून बाहेर पडेल. माझ्या सगळ्या समाजांना कळकळीची विनंती आहे की आपण आपसात भांडू नका. मला सांगा, साधं उदाहरण सांगतो मी. एखाद्या गावामध्ये जर एखाद्या समाजाचा माणूस टू व्हीलरवर जात असेल आणि तो जर पडला, तर त्याला उचलायला ही जी भांडणं लावणारी लोक आहेत की नाही, ही दलिंदर लोक त्याला उचलायला येणार नाहीत. तुम्हाला तुमच्याच गावातला कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, तोच माणूस आधी धावून तुम्हाला उचलायला येईल. जर तुमच्या गावात एखाद्या घराला आग लागली, तर त्या घराला आग विझवायला हे जे स्टेजवरून जातीयवादाची भाषणं देतात ना, की जाती 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 करून जे बोंबलतायत ना दलिंदर प्रवृत्तीचे लोक, नीच प्रवृत्तीचे लोक, ते तुमच्या गावात आग विझवायला येणार नाही. तुमच्याच गावातले लोक जे वेगवेगळ्या जाती धर्माचे असतील तेच धावून येतील ही आग विझवायला.
पण कंडिशन अशी तयार केली या सगळ्यांनी की आग विझवणं तर दूरच राहिलं, तुमच्याच गावातल्या लोकांना, तुमच्याच गावातल्या लोकांचे घरं पेटवायला घरं पेटवायला म्हणजे त्यांना उत्साह म्हणजे प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यांना घरं पेटवण्यासाठी उकसवल्या जात आहे. हे अत्यंत मोठं षडयंत्र आहे. या षडयंत्राचा फायदा कोणाला आहे आणि कसा आहे हे सगळं आपल्याला पाहायचंय. म्हणून मी म्हणत असतो की अजूनपर्यंत जर समजा तुम्ही लिंक शेअर केली नसेल तर ही लिंक प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाकडे शेअर करा. प्रत्येकाचं कर्तव्य आहे ज्यांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याप्रमाणे जनता सगळी जी रयत आहे ती एकमेकांना मिळून मिसळून असली पाहिजे आणि स्वराज्य टिकलं पाहिजे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जी आहे ती संविधानाने देश चालला पाहिजे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने देश चालला पाहिजे, हा समाज चालला पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्या सगळ्यांनी ह्या व्हिडिओला कृपया करून शेअर करा, सगळ्यांपर्यंत पाठवा. कारण याच्यावर कोणीच बोलत नाहीये. अख्खा महाराष्ट्रातला अख्खा मीडिया याच्यावर मूग गिळून गप्प आहे. नुसत्या बातम्या आहेत फक्त की दोन समाजामध्ये भांडणं, एवढे जखमी तेवढे जखमी, पण त्याच्यावर इलाज काय, इलाजाचं कोणी बोलत नाही. म्हणून मी पोटतिडकीने सांगतो की सगळ्यांपर्यंत हा विषय गेला पाहिजे. कारण याच्यातून नेमकं हे कोण लोक बाहेर पडले पाहिजे, हे लोक उघडे पडले पाहिजे की जे भांडण लावून देत आहेत. हे लोक उघडे पडले पाहिजे जे समाजाला जाळपोळीला दंगलीला उकसवत आहेत. हे लोक उघडे पडले पाहिजे ज्यांच्या नीच मानसिकतेतून दोन समाजातलं जीवन धोक्यात आलेलं आहे आणि अख्खा महाराष्ट्रच धोक्यात आलेला आहे. हे नीच लोक उघडे पडले पाहिजे म्हणून आपला हा सगळा प्रयत्न आहे. काळजीपूर्वक पहा, व्यवस्थित लक्षात घ्या की नेमकं काय घडतंय. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी, हे कसं कसं घडतंय आणि कोण कोण घडवतंय. तुम्हाला याची थोडीशी एक तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. पहा, पार्श्वभूमी सांगत असताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत की सुरुवातीला काय झालं, मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला. मराठा समाजाने काय केलं की ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली. ठीक आहे, ओबीसीच्या आरक्षणातून मागणी केली. त्याच वेळेला अचानकपणे भुजबळ साहेब उभे राहिले एकीकडून. इकडून कोण नेते आहेत तर जरांगे पाटील. इकडून जरांगे पाटील आहेत, इकडून भुजबळ साहेब उभे राहिले. आता मला सांगा, मराठा समाजाची मागणी काय होती की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं. मागणी कोणाकडे होती? सरकारकडे मागणी होती. कोणाला मागलं? जरांगे पाटलांनी किंवा मराठा आंदोलनकर्त्यांनी मागणी कोणाला मागितली? सरकारला, की सरकारने आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. बरोबर आहे, सरकारला मागणी मागितली. मग भुजबळ साहेबांनी काय म्हणायला पाहिजे होतं की मराठ्यांना ओबीसीतून नको, मराठे ओबीसीत नको. ठीक आहे, ओबीसीत नको हे कोणाला म्हणायला पाहिजे होतं त्यांनी? सरकारला. कारण मराठ्यांना आरक्षण कोण देणार होतं? सरकार देणार होतं ओबीसीतून. मग भुजबळांनी काय म्हणायला पाहिजे होतं सरकारला की सरकार तुम्ही काय करा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. म्हणजे जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने सरकारला म्हणले की आम्हाला आरक्षण द्या, त्या पद्धतीने भुजबळांनी सरकारला म्हणायला पाहिजे होतं की आम्हाला आरक्षण देऊ नका. पण इथं असं घडलं नाही. हे तू पुरस्सररित्या घडलं नाही. घडवलं काय गेलं माहितीये का की यांनी डायरेक्ट कोणावर अटॅक केला? इकडे जरांगे पाटलावर. यांनी डायरेक्ट अटॅक कोणावर केला? मराठा समाजावर. आणि अटॅक असा नाही केला, एल्गार सभा घेतल्या. त्या एल्गार सभामध्ये त्यांनी काय सांगितलं की मराठ्यांनी काय केलं, टीपी मुंडे होते यांच्यासोबत, एक टीपी मुंडे असतील, प्रकाश शेंडगे असतील, ते कोणते बबनराव तायवाडे असतील, या सगळ्यांची भाषणं जर तुम्ही पाहिली तर यांनी भाषणं कोणाच्या विरोधात केली? मराठा समाजाच्या. मग मराठा समाजाला का टार्गेट करण्यात आलं? याचं सगळ्यात सोपं उत्तर आहे की जर तुम्ही मराठा समाजाला टार्गेट केलं तरच तुमचं राजकीय अस्तित्व टिकू शकते, नाहीतर टिकू शकत नाही. मग मराठा समाजाला जर आपल्याला टार्गेट करायचं असेल, त्यांच्याबद्दल सगळ्या समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा असेल, तर त्याला कारणीभूत काय ठरवायचं? हे आंदोलन. मग या आंदोलनावर बोलण्याऐवजी, म्हणजे या आंदोलनाच्या मागणीवर बोलण्याऐवजी या सगळ्यांनी मराठ्याकडे काय वळवला? मोर्चा वळवला. कुठं? मराठा समाजाकडे. आता याच्यामध्ये जनता बिचारी भोळी बाबडी, जनतेचं काय असतं ते तुम्हाला नंतर पुढे सांगणारच आहे. पण या सगळ्या लोकांनी काय केलं? भुजबळ असतील, टीपी मुंडे असतील, प्रकाश शेंडगे असतील, बबनराव तायवाडे असतील, या सगळ्यांनी काय केलं? आपला मोर्चा सरकारच्या विरोधात न बोलता डायरेक्ट मराठा समाजावर आणून घातला. टीपी मुंडे म्हणले आमच्या हातात कोयते, आम्ही कोयत्यानं तोडू. एक जण म्हणला आम्ही लाठ्या काट्याच घालू, त्याला गावातच येऊ देऊ नका म्हणले, खेदूच मारा म्हणले. असं सगळं म्हणले कोणाला? मराठा समाजाला. पण मराठा समाज पहिलेपासून संयमी आहे आणि तो संयमी असण्याचं कारणच आहे की त्याला गावगाडा चालवावा लागतो. आणि म्हणून काय झालं माहितीये का, त्यावेळेला जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं की तुम्ही यांच्या नादाला लागू नका. मी स्पष्ट सांगतो कुठं कोणाचं काय चुकलं ते. तुम्ही असं म्हणाल की तुम्ही सर जरांगे पाटलाची बाजू घेताय, पण तुम्ही कोणताही व्हिडिओ काढा, त्या व्हिडिओ मधून पहा, जरांगे पाटलांनी फक्त सरकारला आपली मागणी मागितली आणि भुजबळांनी या मागणीला विरोध न करता डायरेक्ट समाजाला टार्गेट केलं, जरांगे पाटलांना टार्गेट केलं. म्हणून जरांगे पाटलांनी भुजबळांना टार्गेट केलं. ह्या दोघांचं झालं एकमेकांचं. पण एक बाजू समजून घ्या की जरांगे पाटलांनी कधी समाजाला टार्गेट केलं का एखाद्या? नाही केलं. पण यांनी मात्र डायरेक्ट मराठा समाजाला टार्गेट केलं. इथून ती सुरुवात झाली. पण तरी सुद्धा जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं. काय सांगितलं जरांगे पाटलांनी वारंवार एक गोष्ट सांगितली की काय करा, मराठा समाजानं शांततेत घ्या, कारण यांना जातीय भांडणं लावायची आहे, द्वेष पसरवायचा, आणि भांडणं झाली की मग आंदोलन मोडून टाकता येते, आंदोलन मोडता येते, आंदोलन बंद करता येते, म्हणून तुम्ही भांडू नका. त्यामुळे मराठा समाज शांत राहिला. पण प्रत्येक गोष्टीला शांत राहण्याचा सुद्धा एक पिरियड असतो, एक काळ असतो. जेव्हा जेव्हा हळूहळू हे पुढे जातं तेव्हा मनातली खतखत वाढत जाते, मनातला राग वाढत जातो, द्वेष वाढत जातो, आणि मग त्याचा फायदा घेण्यासाठी आणखी काही लोक टपलेले असतात ज्यांनी सुरुवात केली. आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. समजा हे दोन समाज आहेत, कोणतेही दोन समाज, समजा हा एक समाज आहे, हा वाय समाज आहे. ठीक आहे, दोन समाज आहेत. हा एक नेता असतो, प्रमुख नेता. हा आहे प्रमुख नेता. काय आहे हा? प्रमुख नेता. तुम्हाला सगळं समजून सांगतो मी, काय काय घडतंय त्याच्यामध्ये, कोण कोण आहे. हा एक असतो प्रमुख नेता. हे दोन प्रमुख नेते असतात. त्याच्यानंतर यांच्या हाताखाली काम करणारे उपनेते असतात, जे की उमेदवार म्हणून ऐन वेळेला पुढे येतात. उमेदवार म्हणा किंवा हे इतर नेते किंवा उपनेते असतात. हे कोण असतात? उपनेते. पहा, परत सांगतो मी, हे असतात उमेदवार किंवा
या उदाहरणानंतर तुम्हाला नेमकं महाराष्ट्रात काय घडतंय ते कोणालाच विचारण्याची गरज पडणार नाही. आणि इतक्या जबरदस्त पद्धतीने मी सांगणार आहे की तुम्हाला याच्यातून काय नेमकं हे सगळं कोण करते ते सगळं करणार आहे. फक्त उदाहरण तुम्ही लक्षात घ्या, फक्त समजून घ्या, बाकी काहीच विषय नाही. आणि त्याच्यानंतर असते ही जनता म्हणजे मतदार. हे कोण असतात? जनता. जनता म्हणजे कोण? तर ही आहे मतदार. एकदम जबरदस्त सांगतो, मी मास्तर आहे. मी माझ्या हिशोबाने सांगतो, लेकराला जसं कळते तसं तुम्हाला कळावं म्हणून मी एकदम सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सांगायलो की ही नेमकी भानगड काय आहे आणि ही भानगड किती खतरनाक. ही जनता आहे बघा. हे आहेत प्रमुख नेते. कोण आहेत हे? प्रमुख नेते. हे आहेत त्यांचे उपनेते आणि ही आहे जनता. कोण आहे? जनता. जनता म्हणजेच कोण? तर ही आहेत मतदार. कोण आहेत? मतदार आहेत. मतदार ही जनता आहे. ही एक समाजाची आहे, ही वाय समाजाची आहे. आता या वाय समाजाकडे किंवा एक समाजाकडे किंवा या दोघांकडेही निवडणुकीत निवडून येण्यासाठी कोणतेही मुद्दे नाहीत. मुद्दे नाहीत म्हणजे कोणते मुद्दे नाहीत? शिक्षण नाही, आरोग्य नाही, कृषी मालाला भाव म्हणजे शेतीला भाव, कृषी भाव नाही, महागाईवर नियंत्रण, महागाईवर नियंत्रण नाही, महिला सुरक्षा नाही, यांच्याकडे काहीच नाही. बेरोजगारी अफाट, बेरोजगारी अफाट, याच्यावर काही नियंत्रण नाही. म्हणजे कोणत्याच पातळीवर सत्तेत असलेल्या लोकांकडे मत मागण्यासाठी चान्स नाही. कोणत्याच पातळीवर नाही. तुम्ही शिक्षणावर मत मागू शकता? मागू शकत नाही. तुमची अवकात नाही, तुमची लायकी नाही, तुम्ही इतके दलिंदर आणि नीच आहेत इथले राजकारणी लोक की तुम्ही शिक्षणावर मत मागू शकत नाही, कारण तुम्ही काहीच शिकवलं नाही. झेडपीच्या शाळा बंद पाडल्यात, गोरगरिबाईचं शिक्षण महाग केलं, तुम्ही वह्या पुस्तकावर 18% टॅक्स लावलाय. तुम्हाला वही घ्यायची असेल लेकराला 20 रुपयाची तर 3 रुपये 60 पैसे टॅक्स जातो सरकारला. म्हणजे किती किती नामुष्कीची गोष्ट आहे. गोरगरिबाला जर एका वहीसाठी 3-3 रुपयाचा टॅक्स भरावा लागत असेल तर याच्याहून इथली वाईट परिस्थिती काय आहे? तुम्ही शिक्षणावर मत मागू शकत नाही. बेरोजगारी, अहो लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, लोकांना नोकऱ्या राहिल्या नाहीत. एक नवी कंपनी तुमच्याकडे काढणं होत नाही, हाय त्या बंद पडल्यात. महाराष्ट्रातले उद्योग सगळे बाजूला गेलेत. तुम्ही रोजगारासाठी तर मत मागूच शकत नाहीत. म्हणजे तुमची तेवढी लायकीच नाही की तुम्ही रोजगारावर मत मागाल, नाही मागू शकत. आरोग्य, सरकारी दवाखान्यात कोणत्याही जा, महाराष्ट्रातल्या नाही अख्ख्या भारतातल्या कोणत्याही सरकारी दवाखान्यात जा, गेलेला माणूस तिथे एका दिवसात बिमार पडते, पेशंट तर मरतेच तिथे गेल्यावर, पण त्याच्यासोबत गेलेले माणसं बिमार पडतात. इतकी दलिंदर अवस्था सरकारी दवाखान्याची आहे. सरकारी दवाखान्यात माणसं कमी डुकर जास्त झालेत, माणसं कमी शेळ्या जास्त येतात, माणसं कमी डास मच्छर जास्त येतात. इतकी बेकार अवस्था आहे. 2004 ला सोयाबीनचा भाव 4000 होता, अजून बी 4000 आहे. ढेकळं वाढवू शकले नाही. कृषी मालाला भाव नावाचा पत्ता नाही. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करायत लाखोनं, आणि हे शेतकरी काही कोणत्या एका जातीचे एका समाजाचे नाहीत, हे सगळ्या जाती आणि धर्माचे आहेत. बरं, महागाई, जे खताचं पोतं 200 रुपयाला होतं 2012-13ला, ते आज 1200-1300 रुपयावर गेलं. म्हणजे महागाई कितीतरी पटीनं वाढली. पेट्रोलचे भाव, शेतकऱ्यासाठी जे ट्रॅक्टर लागतात त्याचे डिझेलचे भाव, सगळे असे अव्वाच्या सव्वा 200 पटीनं भाव वाढलेत. 200% भाव वाढले. त्याच्यावर नियंत्रण, ढेकळाचं नियंत्रण नाही. तुमचा रुपया त्या डॉलरपेक्षा 1000 पटीनं खाली आलाय. इतका खाली आलाय की त्याला आवरून धरतो म्हणलं तर आवरून धरणं. हे सांगायले दलिंदर लोक की जगामध्ये आमचं खूप नाव झालं, भारताचं खूप नाव मोठं झालं, येऊ झालं तेव झालं. अरे भांगऱ्यांनो, अरे दलिंदरांनो, अरे मूर्खांनो, नालायकांनो, एवढी लाज बाळगा की 1 वर्षापासून अमेरिकेचा व्हिसा सुद्धा मिळणं बंद झालाय भारतीयांना. जरा लाजा तुमच्या जीवाला. व्हिसा इतका किचकट करून ठेवलाय की अमेरिकेमध्ये जर आपल्या इथल्या लेकराला जर कोणाला जायचं असेल किंवा त्याला फिरायला जायचं असेल तर तुम्हाला व्हिसा सुद्धा मिळत नाही. मागच्या वर्षभरापासून फक्त जे आधी गेलेले, ज्यांच्याकडे आहे आधीच त्यांनाच मिळतोय. 1 वर्षापासून भारताचा व्हिसा बंद आहे. मग तुमचं जगामध्ये नाव झालंय, इतकी थुतू झाली तुमची अख्ख्या जगामध्ये, तरी तुम्हाला लाजा नाही. तुम्ही सांगताय की आम्ही इथलं युद्ध बंद केलं, तिथलं युद्ध बंद केलं. अबे दलिंदर तोंडाच्यानं पहिले व्हिसा चालू करून दाखवा तुमचा अमेरिकेतला, भारतीयांना तिथं पाठवा आधी. ते तुमच्याच्यानं होत नाही. आणि काय दाखवताय तुम्ही मीडियावर की आम्ही विश्वगुरु झालो ना, आम्ही भारतात डंका वाजवला ना, आम्ही हे केलं ना, आम्ही ते केलं. वास्तव फॅक्ट्स पहा, फॅक्ट्स मध्ये काहीच नाही. मग हे मतं कशावर मागणार? या एका गोष्टी, महिला सुरक्षा, मणिपूर पाहिलं तुम्ही, महाराष्ट्रात पाहिलं, मिनिटागणिक बलात्कार होतोय भारतामध्ये. मग इतके खतरनाक पद्धतीने हे सगळे कामं चालू आहेत आणि मग तुम्ही महिला सुरक्षेवर मत मागू शकता का? मत मागू शकत नाही. एक उमेदवार जो की सत्ताधारी पक्षाचा, त्याचे 2973 का 78, 2978 व्हिडिओज व्हायरल झाले महिलांसोबत, जे काही बळजबरी असेल, जे काय असेल ते करतानाचे. म्हणजे एका उमेदवाराचे, आणि तेही प्रत्येक वेळी नवीन महिला. म्हणजे ते व्हिडिओ व्हायरल झाले नाही झाले हा मूळ महत्वाचा मुद्दा सोडून द्या, पण 3000 महिला अशा आहेत ज्यांचं शोषण झालंय, त्याला तुम्ही उमेदवारी दिली, त्याच्या प्रचारात जाऊन हिंडले. मग तुम्ही महिला सुरक्षेवर तिकीट मागू शकता का? मतं मागू शकता का? बिलकुल मागू शकत नाहीत. मग तुम्हाला मतं कशी मिळणार? आता येतो मूळ मुद्द्याकडे. बघा, मग हे जे दलिंदर प्रमुख नेते आहेत, जे भाषण करत हिंडतात, कोणीकडचे असो, इकडचे असो, तिकडचे असो, कोणीकडचे असो, हे जे दलिंदर प्रमुख नेते आहेत, यायला सांगितलं. म्हणले आता आपण या सगळ्यावर मत मागू शकतो का? नाही. मग आता एकच पर्याय, जाती आणि धर्म. कारण इथले लोक धर्म वेडे, जात वेडे. इथले लोक जातीसाठी माती खायला तयार होतात, इथले लोक धर्मासाठी जीव द्यायला तयार होतात. ही मानसिकता बनवल्या गेली इथल्या लोकांची. आधी धर्म वाचला पाहिजे, माणसाचं जळू द्या, काय व्हायचं ते होईल. पण नुसता धर्म जिवंत राहिला, माणसंच मरून गेले तर त्या धर्मात राहील कोण? म्हणून आधी माणूस वाचणं गरजेचं आहे. माणूस वाचला तर धर्म जगेल. पण हे विसरून गेले लोक. मग हे काय म्हणले? काय करायचं म्हणले? आता जाती धर्मावर आपल्याला निवडणुका लढवायच्या. सुरुवात झाली.
कारण निवडणुकीच्या आधीपासूनच माहित होतं इकडे आपला सगळा फेल कार्यक्रम गेला. आपण जर जनतेमध्ये याच्यावर जर मत मागायला गेले तर लोक आपल्याला खेटरानं आणतात. ते बी नुसत्या खेटरानं नाही तर शेणानंच भरलेल्या नाही तर मानवी शेणानं भरलेल्या खेटरानं लोक आपल्याला आणतील. म्हणून आपण याच्यावर मत मागू शकत नाही. मग आपण मत कशावर मागायचं? धर्म आणि जातीवर मागायचं. बरोबर आहे. मग आले हे जशा निवडणुका लागल्या तशा स्टेजवर सुरुवातीला जसं दिल्लीहून तिकीट घेऊन आल्या पंकजाताई, स्टेजवर गेल्या गेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी जातीचा उल्लेख केला. काय गरज होती? काहीच गरज नव्हती, पण तरी सुद्धा केला. काय म्हणल्या? जातीचा उल्लेख केला म्हणजे काय म्हणल्या? की जातीपातीवर लढू नका. पहा, जातीपातीवर लढू नका. निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या पाहिजे. जातीवर येऊ नका, जातीपातीवर लढू नका. पण पहिल्याच वेळेला पहिल्याच बाईटमध्ये जातीवर भलं मोठं बोलले. सुरुवात तिथून झाली. मग इकडूनही काही जण बोलले की जातीयवाद वाढतोय. काय वाढतोय? जातीयवाद वाढतोय. आम्ही कोणीच जातीयवादी नसताना हे वारंवार जातीचं नाव घेत आहे. मग इकडून बी वाढलं आणि इकडून बी वाढलं, दोन्हीकडूनही वाढलं. मग पोस्ट व्हायरल झाल्या, मग भांडणं व्हायला लागली आणि मग या भांडणातून टोकाचा संघर्ष निर्माण झाला. मराठा समाज आणि वंजारी समाजामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण व्हायला लागला आणि हा संघर्ष होत असताना गावोगावी भांडणं झाली. निवडणुकीनंतर अशा बातम्या आल्या की जवळपास 6 ते 7 घटना घडल्या की समजा या गटातल्या लोकांनी या गटातल्या लोकांना मारलं, समजा 5 लोकांना मारलं. आता तुम्ही समजून घ्या काय सिस्टीम आहे. समजा याच्यातले 5 लोक एखाद्या जंगलीमध्ये मेले, समजा म्हणतोय 1 2 3 4 5 लोक समजा इथले मेले. हे 5 लोक मेले म्हणजे या 5 लोकांचे आई वडील निराधार झाले, त्यांना आधार राहिला नाही, त्यांच्या पोटचे गोडले गेले, त्यांचं आयुष्य बर्बाद झालं. दिवसा ढवळ्या स्वतःच्या डोळ्यात देखत त्यांना त्यांची 5-5 लेकरं गमवावी लागली. ही अत्यंत वाईट घटना घडली. या 5 जणांच्या कुटुंबामध्ये त्यांची बायको सुद्धा होती. त्या 5 बायकांचं कुंकू पुसल्या गेलं, त्या विधवा झाल्या, त्यांना आधार उरला नाही. त्या 5 लोकांचे मुलं सुद्धा अनाथ झाली, अनाथ. बापाचं छत्र उडून गेलं, त्यांच्या शिक्षणाचे, रोजगाराचे, त्यांच्या सगळ्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले. हे 5 कुटुंब रोडवर आले, रोडवर बेकार हाल झाले, अत्यंत वाईट दयनीय परिस्थिती झाली. 5 कुटुंब आयुष्यातून उठले. हे 5 कुटुंब उठले म्हणून यांना काय फरक पडला हो? दोन्हीकडच्या उमेदवाराला, या दोघांच्याही नेत्याला काय फरक पडला हो? हाय काय याचं उत्तर काय? या दोघांनाही काही फरक पडला नाही. हे 5 कुटुंब बर्बाद झाले. ना तुमच्या नेत्याला फरक पडला, ना तुमच्या उमेदवाराला फरक पडला, ना उपनेत्याला फरक पडला. हे 5 बर्बाद झाले म्हणून यायचे नेते परत याच्याकडे गेले. यायनं असं केलं का याच्यावर केस करा म्हणले. इकडे 20 जणांवर केस झाली, 20 जण अटक झाले. समजा 20 जण अटक झाले, त्यांना सोडता यावं, कोर्टात केस लढता यावं. याच्या मायबापानं शेत्या विकल्या, कोर्ट कचेऱ्या केल्या, तरी याला जन्मठेपी झाले. याही 20 लोकांच्या बायकोचे नवरे जेलात जाऊन बसले. याही 20 लोकांच्या शेत्यावाड्या त्या केसेसमध्ये गेल्या. याही 20 लोकांचे लेकरं बर्बाद झाले, रस्त्यावर आले. याला काही फरक पडला का हो? याला काही फरक पडला का हो? दोघालाही ढेकळाचा फरक पडला नाही. कारण हे जे मरणारे आणि जेलमध्ये जाणारे याच्यापैकी कोणाचा आहे का? कोणाचाच नाही. उदाहरण म्हणून सांगतो, पंकजाताईंचा मुलगा कुठे शिकतो? सगळ्या जगाला माहित आहे. तो या भांडणामध्ये कुठे दिसला का तुम्हाला? नाही. शरद पोंक्षे नेहमी भांडण लावून देतात 2 जातीमध्ये. त्यांची पोरगी पायलट झाली, फोटो टाकतात ते, आमची मुलगी पायलट झाली, वावा छान छान अमेरिकेला गेली. दलिंदर तोंडाच्या महाराष्ट्रामध्ये तू भांडण लाव, 2 समाजामध्ये तेढ निर्माण कर आणि तू लेकरू तिकडे पाठव पायलट व्हायला. किती विचित्र आहे. बरोबर. बरं, आता हे सगळं झालं, मग हे परत यांना सांगणार तुमचे 5 मेले ना, याचे 10 मारा तुम्ही. मग इकडचे 10 मरणार. मग हे 10 बाया विधवा होणार, 10 आई वडील निराधार होणार, 10 लेकरं अनाथ होणार त्या 10 माणसाची. परत इकडे 50 केस होणार. म्हणजे हा संपूर्ण समाज या संघर्षामध्ये होरपळला जाणार. हा संपूर्ण समाज संघर्षामध्ये होरपळला जाणार. या दोघांना काय फरक पडला तुम्ही सांगा? तुमच्या डोकं जर ठिकाणावर असेल ना, या दोघांना काय फरक पडतोय की जे नेते आहेत प्रमुख, ज्यांना सत्तेत राहायचंय किंवा ज्यांना सत्ता काबीज करायची किंवा ज्यांना निवडणुका जिंकायच्यात किंवा जे बाकीचे स्थानिक लेवलवरचे नेते आहेत, या दोघांना काय फरक पडला याच्यातून? काही ढेकळं फरक पडला नाही. त्याच्या कपाळाचं कातडं गेलं नाही, त्याचा बाल बी बाका झाला नाही. मूर्खांनो, मरायलोत आपण. हे लढणारे हे समजून कधी घेणार आपण? कधी समजून घेणार आपण? अरे एवढंच नाही तर याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला की जशा निवडणुका जवळ येतील तसे पुन्हा हे तुमच्याकडे येतील आणि काय म्हणतील माहिती आहे का? याने तुमचे 50 मारले, अजून ते तुम्हाला मारतात. तुम्हाला जर सुरक्षा पाहिजे असेल, तुम्ही जर सुरक्षित राहणार असाल, याची दादागिरी थांबवायची असेल तर तुम्ही मला निवडून द्या. मग ही अख्ख्याच्या अख्ख्या गठ्ठा एक गठ्ठा जात एकत्र होणार आणि याला निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार. हे त्याला सांगणार की त्याचा आपल्यावरचा अत्याचार लय वाढला, आपल्यावर अन्याय व्हायला, ते आपल्याला मारायला. तुम्हाला जर सुरक्षित राहायचं असेल तर इथं सत्ता आमची पाहिजे, तरच आपण काय करू शकतो? सुरक्षित राहू शकतो, नाही तर राहू शकत नाही. मग हे बी एक गठ्ठा होणार आणि हे यायला मतदान टाकणार. यायचं एक गठ्ठा मतदान यायला जाणार, यायचं एक गठ्ठा मतदान यायला जाणार. हे मतं घेणार दलिंदर तोंडाचे नीच प्रवृत्तीचे माणसं निवडून येणार आणि तुम्ही फक्त 5-5, 10-10 वर्ष एकमेकाशी संघर्ष करत बसा, एकमेकाचे खून करत बसा, एकमेकाचे डोके फोडत बसा. एवढे बेक्कल आपण लोक झालो. एक पोस्ट जर एखाद्या समाजाच्या लोकांनी दुसऱ्या समाजाच्या विरोधात टाकली, जे यायचा मूळ उद्देश हाच आहे की या 2 लोकांमध्ये संघर्ष व्हावा आणि म्हणून हे काय करतात, यांना सांगतात. आणि मग हे सगळं करत असताना एखादी पोस्ट कोणीतरी यायच्यातलाच एखादा अननोन नंबरवरून टाकतो आणि ती समजा पोस्ट जर या समाजाच्या विरोधातली असेल, समजा वाय समाजानं एक समाजाच्या विरोधातली पोस्ट टाकली तर एक समाजातले लोक ती सगळी बरोबर व्हायरल करतात. काय म्हणतात माहिती आहे का? की बघा वाय समाजानं एक समाजाला असं म्हणलं, आता आपण वायची सोय दाखवू. प्लॅन कोणाचा आहे? यांचा. हा प्लॅन कोणासाठी आहे? तुमच्यासाठी, तुमच्या संघर्ष करण्यासाठी, तुमचे कुटुंब रस्त्यावर आणण्यासाठी, तुमच्या दंगली होण्यासाठी, जाळपोळ होण्यासाठी, मारामारी होण्यासाठी. यांचा प्लॅन आहे तुम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठी, तुम्हाला मौताज करण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या इशाऱ्यावर नाचवण्यासाठी. प्लॅन इतका खतरनाक, इतका वाईट असून सुद्धा तुम्हीच त्या प्लॅननुसार त्यांचा प्लॅन अंमलात आणण्यासाठी काम करायला लागले, तुम्ही ते फॉरवर्ड करायले.
की बघा वाय समाज काय म्हणला आपल्याला, हे फॉरवर्ड करा. इकडे यानं जर समजा याच्या विरोधात पोस्ट टाकली, हे सगळीकडे टाकलं, बघा एक समाज आपल्या समाजाला काय म्हणला, करा व्हायरल. अरे दलिंदरांनो समजून घ्या, हे अशा जातीयवादी पोस्ट व्हायरल करण्यापेक्षा आणि असं करण्यापेक्षा जे जातीनं राजकारणावर बोलतात ना, पहिले त्याला खेटरानं मारायला लागा. तुम्ही खेदू खेदू मारा त्याला. जो कोणी निवडणुकीमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जातीवाचक बोलत असेल त्यांना तुम्ही दोघं मिळून खेदू खेदू मारा. पण याला माहित आहे की तुम्ही दोघं जर एकत्र आले तर हे आणि हेच ऑप्शन राजकारणात राहणार आहे. आलटून पालटून ते तुमच्यावर बळजबरी करणार आहेत. तुम्ही तिसरा कोणताच ऑप्शन देणार नाहीत. तो एखादा तिसरा उमेदवार किती हुशार असू द्या, शिकलेला असू द्या, प्रामाणिक असू द्या, त्याची किती समाजाविषयी तळमळ असू द्या, गरीब असू द्या, कसाही असू द्या, ज्यानं रात्रंदिवस समाजासाठी एक केलेले असा सुद्धा माणूस असला तिसरा, तरी तुम्ही त्याला निवडून देणार नाहीत. कारण तुम्ही इकडे शेण खात बसलात, आपल्या आपल्यात भांडत बसलात आणि यांच्या षडयंत्राला तुम्ही पुरेपूर पूरक असं वातावरण तयार केलेलं आहे. आजही सांगतो अख्ख्या समाजाला की एखाद्या गावातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, समजा एखादा कुंभाराचं घर असेल गावात, चंभाराचं असेल किंवा एखादंच घर असतं, 12 बलुतेदारांपैकी गावामध्ये फार घरं नसतात, 1-2 घरं असतात एखाद्या समाजाची. त्या समाजातला माणूस मेला तर खांदा द्यायला त्यांच्या घरात 4 माणसं नसतात, एकच कुटुंब आहे. कोण खांदा देतो? गावातले सगळे जाऊन त्याला खांदा देतात. का देतात? कारण ती वीण आहे सामाजिक, एकमेकांसोबत घट्ट त्यांचे रिलेशन आहेत, नाते आहेत, संबंध आहेत. पण या दलिंदर लोकांनी अशी परिस्थिती आणून ठेवली की एखादा माणूस अर्धवट मेलेला असला तर दुसऱ्या समाजाचे लोक जाऊन त्याला मारतील. म्हणजे तुम्ही स्वतः आपापसात एवढं चांगलं राहत होते, तुम्ही फक्त आणि फक्त या दोघांच्या फायद्यासाठी एकत्र आलात. तुमच्या दोघांमध्ये कितीही रक्तपात झाला, तुमच्या हजारो मेले काय, लाखो मेले काय, करोडो मेले काय, तुमच्या जाती समूळ नष्ट झाल्या काय, या वरच्या दोघांना काही फरक पडतो का याचा तुम्ही विचार करा. काहीच फरक पडत नाही. मग का मूर्खासारखं वागतोय आपण, का कोणाचं तरी ऐकून आपापसात भांडत बसतोय आपण, याचा विचार केला पाहिजे, याच्यावर बोललं पाहिजे आपण. हे असे व्हायरल पोस्ट करणारे किंवा व्हायरल यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. का तुम्ही हे मॉब लिचिंग सारख्या घटना करतायत? हे सगळं याच्यासाठी होतंय की तुम्हाला सत्तेत जायचं आणि या संघर्षाच्या पाठीमागे दुसरं कोणीच नाही. मी स्पष्टपणे सांगतो की या संघर्षाच्या मागे फक्त आणि फक्त इथले राजकीय नेते आहेत, इथलं राजकारण आहे. हा समाज या समाजाचा विरोधक नाही आणि हा समाज या समाजाचा विरोधक नाही. कोणीही कोणाचं विरोधक नाही, कोणीही कोणाच्या विरोधात नाही, कधीच नाही आणि कधीच असणार नाही. पण आपली बुद्धी, हे जे सामान्य लोक आहेत नाही, याच्या बुद्धीमध्ये शिक्षण नाही, आरोग्य नाही, कृषी नाही, महागाई नाही, महिला सुरक्षा नाही, बेरोजगारी नाही, काहीच नाही. फक्त जात 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 आणि ते पण असं भरलंय, फिट केलंय, फिट. तुमची मानसिकता तशी बनवली, तुम्हाला मानसिक गुलाम बनवलंय. आणि जर तुम्हाला या मानसिक गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला शिक्षण खूप महत्वाचं आहे, दर्जेदार शिक्षण महत्वाचं आहे. तुम्ही माणसं वाचायला शिकलं पाहिजे, तुम्ही पुस्तक वाचायला शिकलं पाहिजे. मी सगळ्याच बाबतीत प्रयत्न करतो, फक्त याच नाही, प्रत्येक गोष्टीत. मी बहुजनांची, गोरगरिबांची लेकरं कमीत कमी पैशात, आज तुम्ही कुठे जा, अव्वाच्या सव्वा फीस घेतात लोक, केवढ्याला काहीतरी सांगतात, पण काहीच क्वालिटी देत नाहीत, काही चांगलं शिकवत नाही. मी एकमेव माणूस असा आहे ज्यानं मराठी व्याकरणची बॅच 21 रुपयांमध्ये दिली. वंजारी बी ती बॅच घेऊ शकते, मुस्लिम घेऊ शकते, बौद्ध घेऊ शकते, शीख घेऊ शकते, कोणत्याही जाती धर्मातला माणूस ती बॅच घेऊ शकते, फक्त 21 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण. का? मग मी एका जातीचा, मी फक्त माझ्याच जातीला फुकट द्यायला पाहिजे? इतका जातीवाद लोकांच्या डोक्यात घुसलाय. माझी बॅच 21 रुपयात घेतलेलं पोरग मला म्हणते तुम्ही जातीवाद करायले. म्हणजे काय, कुठपर्यंत जाऊन पोहोचले तुम्ही? अरे जी बॅच लोक 2-2 हजाराला, 5-5 हजाराला विकतात, ती मराठी व्याकरणची बॅच मी 21 रुपयाला दिली. ते पण का? कारण त्या ऍपला खर्च येतो ठेवायला प्ले स्टोअरला. हे पैसे कमवण्याचं साधन नाही, शिक्षण हे दानाचं साधन आहे, ज्ञानदानाचं साधन आहे. त्याचा तसा वापर झाला पाहिजे. इतक्या सोप्या गोष्टी आहेत, पण तुम्ही जातीचे चष्मे आधी बाजूला काढा, बाहेर काढा, या सगळ्यातून बाहेर पडा आणि इथून पुढे जातीवाचक बोलणाऱ्याला. आताही सांगतो तुम्हाला, आज जरांगे पाटलांची एक हे झाली, बाईट झाली. ईटीव्ही वाले गेले, सगळेच एबीपी माझावाले गेले, सगळ्यांनी विचारलं की बीडमध्ये अशी परिस्थिती काय करायचं. जरांगे पाटलांनी शहाणपणाची भूमिका घेतली. जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की मी मराठा समाजाला आवाहन करतो की तुम्ही कोणत्याही प्रकारचे अशा लोकांच्या षडयंत्राला बळी पडू नका. यांना मुद्दामून उकसवल्या चाललंय, हे मुद्दामून तुमच्यावर यायलेत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत अन्याय सहन करा. फक्त काही दिवस शांत राहा, ह्या सगळ्या गोष्टीचे पुरावे जमा करा, लेखी असतील, व्हिडिओ असतील, हे सगळं जमा करा. वेळ येईल, वेळ बदलेल. कोणीच इथं चिरकाल सत्तेत राहण्यासाठी आलेलं नाही, कारण उगवणारा सूर्य मावळत असतो आणि मावळलेला सर्व सूर्य पुन्हा उगवत असतो, एवढं लक्षात ठेवा. आज वेळ तुमच्यावर आहे, म्हणून फक्त आगाऊपणा करू नका, थोडं शांतता धरा. वेळ ही सगळ्या गोष्टींवरचा इलाज असते. म्हणून तुम्हाला सांगतोय की आपसात भांडण्यापेक्षा आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन लढायला शिका. तुम्ही शिक्षणासाठी सगळे समाज एकत्र या, जिल्हा परिषद शाळा बदलून टाका, सरकारी दवाखाने बदलून टाका. जर तुमच्या गावातला दवाखाना घाण असेल, तिथं सुविधा नसतील, तर सगळ्या समाजाचे लोक अख्ख्या गावातले एकत्र या, हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं, आणि सरकारला भांडा की तो तिथला दवाखाना तुमचा चांगला झाला पाहिजे. अरे बाळंतपणाला जाता जाता बाया मरतायत हो. कित्येक सरकारी दवाखान्यामध्ये महिला मृत्यू होत आहेत बाळंतपणाच्या वेळेस, सुविधा नाही, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. तुम्ही जिवंत चांगल्या धट्ट्या कट्ट्या माणसाला मारून टाकायला लागले, पण त्या दवाखान्यात कोणी लक्ष द्यायला तयार नाही की 2-2 जीव तिथे चालले. काय, याच्यातून कधी बाहेर पडणार तुम्ही? याच्यातून बाहेर पडा, आपल्या लेकरा बाळाच्या शिक्षणावर लक्ष द्या. बाहेर जाऊन भांडणं करण्यापेक्षा घरी बसून लेकराला अर्धा घंटा काहीतरी शिकवा, त्याला चांगलं शिकवा, त्याला चांगलं ज्ञान द्या, त्याला पुढे कसं जाईल ते सांगा. कारण तुम्हाला शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1000 वेळा सांगितलं, संघर्ष करा, पण कधी करा? शिका. आधी काय करा? शिका. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाहीत ना, तोपर्यंत तुमच्या संघर्षाला काहीच व्हॅल्यू नाही. म्हणून आधी काय करा? आधी शिका. नंतर काय व्हा? संघटित व्हा, संघटित व्हा.
कोण एकाच जातीतले लोक का नाही, सगळे बहुजन समाज, सगळे लोक ज्यांच्यावर अन्याय होतोय, ज्यांना जगण्यासाठी सुविधा नाही, ज्यांचं जीवन खडतर झालेलं आहे, ज्यांना अत्यंत यातनेत जगावं लागत आहे, अत्यंत दारिद्र्यात खितपत जगावं लागत आहे, त्या सगळ्यांनी एकत्र व्हा, संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा. संघर्ष कोणाच्या विरोधात करा? ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलाय, ज्यांनी तुमचे हक्क दाबून ठेवले, ज्यांनी तुमचे हक्क हिसकावून घेतलेत, जे तुम्हाला देऊ शकतात पण देत नाही, स्वतःचेच घरात भरत आहेत, त्यांच्या विरोधात संघर्ष करा. आपसात संघर्ष करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नाही वाघांनो, एवढं लक्षात ठेवा. ही जी तळमळीने सांगतोय ना, मला काय माझा दुसरा उद्देश नाही, फक्त हेच आहे की हे उघड्या डोळ्यानं जे घडतंय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते पाहणं सोपं नाही. हे अत्यंत अवघड आहे. म्हणून तुम्हाला वारंवार सांगतोय की या गोष्टीकडे लक्ष द्या. आता तुम्हाला परत एकदा सांगतोय की मी स्वतः 2025 साठी काय केलेलं आहे, 2025 आता येणार त्याच्यासाठी जी नवोदयची बॅच आहे, ही संपूर्ण नवोदयची बॅच आणि सगळी स्कॉलरशिपची बॅच अत्यंत कमी पैशामध्ये लेकरांसाठी आहे. एटीएम गुरु एज्युकेशन ऍप वरती बॅच आहे. तुम्ही तुमच्या लेकरांना या सगळ्या सामाजिक धार्मिक याच्यापासून बाजूला काढून त्यांना थोडं शिक्षणाकडे लक्ष द्या. त्या मुलांना ही बॅच घेऊन द्या, त्यांच्यासोबत बसा, त्यांच्यासोबत अभ्यास करा, ह्या सगळ्या गोष्टी करा. किंवा इकडे मराठी व्याकरण आहे, आता सध्या जून मध्ये पोलीस भरती होणार आहे, त्याच्यासाठी पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण आहे, बेसिक अंकगणित सगळं काही आहे आणि खूप स्वस्त आहे, जिथे तुम्ही कल्पना करू शकत नाही त्या स्वस्तामध्ये या सगळ्या बॅचेस आहेत. हे सगळं तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामधून घ्या. ही एक शैक्षणिक चळवळ म्हणून मी चालवतो आहे, ज्याची फीस 3-3, 4-4, 5-5 हजार आहे. ते 100 रुपयात, 20 रुपयात, 25 रुपयात इतक्या कमी पैशामध्ये देतो. फक्त हे सगळे जण शिकले पाहिजे, कोणत्या एका जातीसाठी नाही, कोणत्या एका धर्मासाठी नाही, सगळ्या खेड्यापाड्यातल्या लेकरांना कमीत कमी पैशामध्ये अभ्यास करता यावा, पुढे जाता यावं, म्हणून हे सगळा प्रयत्न आहे. म्हणून तुम्हाला परत एकदा सांगतो की या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लोकांना कळू द्या तुमच्यासोबत काय होतंय ते. जास्तीत जास्त ग्रुपमध्ये या व्हिडिओला पाठवा आणि जास्तीत जास्त लोक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जे कोर्सेस आहेत किंवा जे बॅचेस आहेत त्या घ्या. त्याच्यामधले फ्री व्हिडिओ पहा, मी कसं शिकवतो ते पहा. तुमच्या लेकरांना दाखवा की तुला कळते का बाबा, हे मगर सरनं गणित शिकवले, तुला कळते का? कळत असलं ते जर म्हणत असेल की हा सर लय भारी शिकवले वा सरनं, मला कळालं, तरच ती बॅच घ्या, नाहीतर घेऊ नका. 4-4, 5-5 व्हिडिओ प्रत्येक बॅच मध्ये फ्री आहेत, फुकट पाहू द्या त्यांना, ते पाहू द्या आणि मग घ्या. ते पण कशासाठी की कारण प्ले स्टोअरला त्या ऍपला सगळ्याला खर्च येते म्हणून. बाकी दुसरं काही नाही मित्रांनो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.